बाहेरची चाट खाण्यापेक्षा घरच्या घरी जर अशी चना कोळीवाला चाट बनवली ना तर सगळे बोट चाटत राहतील. ही चाट इतकी टेस्टी लागते ना की एकदा खाल्ली तर पुन्हा पुन्हा बनवाल. आणि खास गोष्ट म्हणजे ही रेसिपी इतकी सोपी आणि अगदी कमी साहित्यात तयार होते. चला तर मग रेसिपीला लगेच सुरुवात करूया. तर मी इथे एक छोटी वाटी काबुली चणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवलेले. रात्रभर पाण्यात भिजत ठेवल्यामुळे चणे छान फुलतात आणि पटकन शिजतात पण. तर आता आपल्याला चण्याला उकडून घ्यायचं आहे. त्यासाठी मी कुकरमध्ये चणे घालून त्यामध्ये थोडं मीठ आणि पाणी घालून याला आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या करून शिजवून घ्यायचं आहे. तर आपल्याला चणे एकदम मऊ पण नको आणि कडक पण नको. तर आपल्याला मीडियम असे चणे शिजवून घ्यायचे आहे, म्हणजे आपली रेसिपी एकदम परफेक्ट होईल. तर बघा आपल्याला चणे अशा प्रकारे शिजवून घ्यायचे आहे. एकदम मऊ पण नाही आणि एकदम कडक पण नाही. आता आपल्याला एका बाउलमध्ये 2 टेबलस्पून तेल घालायचं आहे. त्यामध्ये 1 टेबलस्पून लाल मिरची पावडर. जर तुमच्याकडे काश्मीरी लाल मिरची पावडर असेल तर ते घाला, त्यामुळे कलर छान येतो. चवीनुसार मीठ, धनिया पूड, चाट मसाला, आणि थोडी हळद घालायची आहे. 3 टेबलस्पून आपल्याला यामध्ये आता बेसन घालायचं आहे. बेसनमुळे छान कोटिंग येतं आपल्या चण्याला. आणि 3 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर घालते. जर तुमच्याकडे कॉर्नफ्लोअर नसेल तर तांदळाचं पीठ घाला, यामुळे छान क्रिस्पी होतात आपले चणे. आणि थोडं अर्धा निंबू पिळून घ्यायचं आहे आपल्याला. अर्धा निंबाचा रस पिळून घ्यायचा आहे, त्यामुळे छान चटपटीत लागतात आपले चणे. तर आता आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, छान एकजीव करून घ्यायचं आहे. जर मिक्सचर थोडं ड्राय वाटत असेल तर यामध्ये थोडं पाणीही घालू शकता. आणि छान मिक्स करून झालं की आता यामध्ये आपल्याला उकडलेले चणे घालून घ्यायचे आहे. आणि चणे पण छान आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे, म्हणजे प्रत्येक दाण्याला तो मसाला लागायला हवा, म्हणून आपल्याला छान असे मिक्स करून घ्यायचे आहे. आणि थोड्या हलक्या हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे, म्हणजे चणे आपले तुटायला पण नको. तर आपले चणे मिक्स करून झाले. मला थोडं मिक्सचर ड्राय वाटलं म्हणून मी थोडं 1 टेबलस्पून पाणी टाकलं आणि परत छान फेटून घेतलेत. आता हे 10 मिनिटं असेच झाकून ठेवायचे आपल्याला. तर आता आपण चण्यावरती टाकण्यासाठी छान असा चटपटीत मसाला तयार करून घेऊया. त्यासाठी मी इथे अर्धा टेबलस्पून चाट मसाला घेतलेला आहे, अगदी अर्धा टेबलस्पून तिखट घेतलेला आहे आणि चवीनुसार थोडंसं मीठ घेतलेलं आहे. आपल्याला हे तीनही छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर मी एक साईडला तेल आधीच गरम करायला ठेवलेलं. तेल छान आपलं मीडियम असं गरम झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला कोटिंग केलेले चणे तळून घ्यायचे आहेत. चणे आपल्याला मीडियम फ्लेमवरच तळायचे आहे. जर आपण हाय फ्लेमवर तळायला घेतले तर ते बाहेरून तर कलर चेंज होतील, पण ते क्रिस्पी होणार नाही. तर आपल्याला आधी चणे हे एकमेकांना चिकटलेले दिसतात, पण जसे ते तळले जातात ना तर ते छान सैल आणि सुटसुटीत होतात, म्हणून काळजी करू नका. आणि तळताना एकदम सावकाश तळा, कारण की हे चणे उडतात, म्हणून थोडं फेस वगैरे दूर ठेवूनच तळा. तर आपल्याला एकदम काळजीपूर्वक तळून घ्यायचे आहेत ते चणे. तर बघा किती सुटसुटीत झाले आपले चणे. आधी कसे एकमेकांना चिटकलेले दिसत होते, पण आता बघा तेलामध्ये जसे तळून झाले ना ते एकदम सुटसुटीत झाले. तर बघा असा कलर चेंज झाला की आपल्याला काढून घ्यायचे. बघा किती छान एकदम रेस्टॉरंट स्टाईल कलर आला आपल्या चण्याला. आता आपण इथे दुसरी बॅच पण तळून घेऊया.
तर आता आपले चणे तळून झाले की त्यामध्येच आता आपल्याला लसूण पाकळ्याही तळून घ्यायच्या आहे. तर मी लसूण पाकळ्या अख्ख्याच तळून घेते आहे, म्हणजे त्याची साल काढत नाही आहे. यामुळे छान फ्लेवर येतो चाटला आणि असा लसूण खायला खूप टेस्टी वाटतं. आणि आपल्याला झाऱ्यामध्येच घेऊन तळायचं आहे. जर आपण डायरेक्ट तेलामध्ये टाकलं तर ते लसूण पण उडतं, म्हणून अशाच प्रकारे तळून घ्यायचं आपल्याला. लसूण तळून झालं की त्यामध्येच आपल्याला कढीपत्ता पण तळून घ्यायचा आहे. तर आता आपण प्लेटिंग तयार करून घेऊया. तर मी इथे एका प्लेटमध्ये काबुली चणे, तळलेले काबुली चणे घेतले आहेत. त्यावरून आपलं तळलेलं लसूण आणि वरून छान असा कढीपत्ता, क्रिस्पी कढीपत्ता खायला खूप जास्त टेस्टी वाटतो. आता वरून आपल्याला आपण तयार केलेला चटपटीत मसाला घालून घ्यायचा आहे. मसाला घातल्यानंतर आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. ही जर डिश तुम्ही अशी सुद्धा खाल्ली ना तरी खूप जास्त टेस्टी लागते. पण जर तुम्हाला ही चाट म्हणून खायची असेल तर आपल्याला यावरती छान बारीक कट केलेला कांदा, बारीक कट केलेला टोमॅटो, कोथिंबीर घालून घ्यायची आहे. तर बघू शकता किती क्रिस्पी झाले आहेत आपले चणे बघा. छान असं आपल्याला एकदम बारीक कट करून घ्यायचं आहे कांदा, टोमॅटो. वरून बारीक कट केलेली कोथिंबीर आणि कांद्याची पात असेल ना तेही बारीक कट करून घाला, खूप जास्त छान टेस्ट येते त्याने. वरून थोडा लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे. लिंबाचा रस पिळल्यामुळे चाटची चव अजूनच वाढते. आणि हवं असेल तर बारीक शेव घाला, शेवमुळे चाटचा टेक्स्चर अजूनच क्रिस्पी लागतो आणि दिसायला एकदम आपली रेस्टॉरंट स्टाईल डिश दिसते, हो की नाही? बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो, ही चना कोळीवाडा चाट इतकी टेस्टी लागते ना, बाहेरच्या चाटपेक्षा कितीतरी जास्ती फ्लेवरफुल लागते. आणि बाहेरून क्रिस्पी, आतून सॉफ्ट, वरून स्पायसी मसाला, कांदा, टोमॅटो आणि लिंबाचा आंबट चव, वाह! खूप जास्ती टेस्टी. तुम्हीही क्रिस्पी आणि चटपटीत चना कोळीवाडा चाट नक्की करून बघा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.